नवी मुंबई देशातील नियोजित शहरांपैकी एक, पण याच शहरात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचा गंभीर मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरात प्रत्यक्षात 15,000 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे असल्याचा दावा केला जात असताना मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेने केवळ 4,946 बांधकामाची माहिती ही सादर केल्याने अनेक प्रश्न आता निर्माण झालेत। न्यायालयाने सुद्धा महापालिका प्रशासनाला कठोर शब्दात फटकारत संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा थेट सवाल केलाय। पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबई शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा। अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या साम्राज्याला जबाबदार कोण? अनधिकृत बांधकामांवर उच्च न्यायालयाचा दणका। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सिडको, एमआयडीसी आणि गावठाण परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं उभी राहिली। या बांधकामांमुळे शहर नियोजनासह सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय। मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात 2016 नंतरची केवळ 4,946 अनधिकृत बांधकामं नमूद करण्यात आल्यानं प्रत्यक्षातील आकडेवारी दडपली गेली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या अनधिकृत बांधकामांसाठी 295 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले। यातील संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून 8 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले। अनधिकृत बांधकामं 4,946, जबाबदार अधिकारी कर्मचारी 295, उपायुक्त 10, सहाय्यक आयुक्त 91, कनिष्ठ अभियंते 75, लिपिक 119, सर्वांना कारणे दाखवा नोटीस, 8 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश। या प्रकरणी अॅडव्होकेट किशोर शेट्टी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महानगरपालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। काही अधिकारी निवृत्त झालेत तर काहींची बदली झाली असल्यानं कारवाईत अडचणी येत असल्याचं महानगरपालिकेनं न्यायालयाला सांगितलंय। मात्र अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारनं सहकार्य करावे आणि त्याबाबतचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले। नवी मुंबई ही झोपडपट्टी नसून एक नियोजित शहर आहे, त्यामुळे बेकायदा बांधकामं उभी राहण्याआधीच रोखली गेली पाहिजेत, अशा स्पष्ट शब्दात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली। न्यायालयानं यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं उभी राहू शकत नाही असं निरीक्षण नोंदवलं होतं। मला असं वाटतं जी काही योग्य गोष्ट आहे ती मान्य न्यायालयाच्या समोर आणलं गेलं पाहिजे आणि जर ते नसेल आणलं गेलं तर त्याच्यावरती जी काही दुरुस्ती आहे ती केली गेली पाहिजे। 5,000 आहेत, 4,000 आहेत की 10,000 आहेत, ते योग्य आकडा त्या ठिकाणी प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे असं मला वाटतं। या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले। अनेक बहुमजली अनधिकृत इमारती उघडपणे उभ्या राहत असताना संबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। काही बांधकामांना राजकीय पाठबळ आणि आर्थिक हितसंबंधी असल्याचे आरोप करण्यात आले। ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे ज्यावेळी महापालिकेत असतं तर महापालिकेवर दबाव कोण टाकतं? सत्ताधारी टाकतात। मग या सत्ताधाऱ्यांवर सुद्धा कारवाई नको व्हायला पाहिजे का? नाही तर नगरसेवकांची नावं आली त्याच्यामध्ये, का राजकीय लोकांची नावं नाही टाकता आली? तुम्हाला फक्त इझी ऍक्सेस मिळाला की अधिकाऱ्यांची नावं टाकली, आपण यातनं सुटू, हा तुमचा भ्रम आहे। न्यायालयाने चांगलं फटकारलेलं आहे, याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाची नाव आले आणि माझं अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कशाला बुडताय? ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बुडवले त्यांची सुद्धा नावं घ्या ना तुम्ही न्यायालयामध्ये। नवी मुंबई शहरात प्रत्यक्षात 15,000हून अधिक अनधिकृत बांधकामं असल्याचा दावा होत असताना न्यायालयात केवळ 4,946 बांधकामांचीच माहिती का देण्यात आली? तर उर्वरित बांधकामांची नोंद कुठे गेली? काही नोंदी रेकॉर्डमधून गायब झाल्या का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। महानगरपालिका ने जो डेटा दिया है वो वैसा प्लॉट है जिसको सिडको ने अलॉट किया है। ऐसे 10,000 और बिल्डिंग्स हैं जिसमें गांवठन में इलीगल कंस्ट्रक्शन हुआ, जो इलीगल लैंड्स में हुए, जैसे आपने देखा होगा कि झोपड़पट्टे बन गए, ये सब बन गया, वो इलीगल कंस्ट्रक्शन है। तो इसको जोड़ करके 15,000 का टोटल फिगर आता है, जिसमें अभी 5,000 जो है जिसमें सिडको ने अलॉट किया है और महानगरपालिका ने नीचे के पहले बिल्डिंग बनने का अनुमति दिया था, उसकी एक्शंस की रिपोर्ट्स है ये। न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर महानगरपालिकेनं अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असल्या तरी केवळ नोटिसांवर हे प्रकरण थांबणार की प्रत्यक्षात दोषींवर कठोर कारवाई होणार, याकडे आता संपूर्ण नवी मुंबईकरांचं लक्ष लागले।
कारण नियोजित शहराची ओळख टिकवायची असेल तर अनधिकृत बांधकामांवर कायमस्वरूपी लगाम लावणं आणि जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं हीच काळाची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. या संदर्भात आयुक्तांनी 300हून अधिक आजी माजी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. मात्र ही फक्त नोटीस न बजावता त्यांच्यावर कारवाई आणि अनधिकृत इमारतींवर कारवाई कधी करणार असा खडेबोल असं उच्च न्यायालयाने हे पालिका प्रशासनाला सुनावलेलं आहे. त्यामुळे आता पालिकेची या संदर्भात काय भूमिका असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.